त्याला नाही उठवत आता आम्ही निघतो। हे आमचं पुणेच आहे बरं का। प्रत्येक बोगदा संपताना खूप सुंदर दृश्य पाहायला मिळतं। बिल्डिंग बदलल्या, हवामान बदललेलं आहे, सगळीकडे उंचच उंच इमारती आहेत। एवढ्याशा गॅलरी मध्ये छान झाडं लावलेली आहेत। तुला त्रास झाला आमच्यामुळे आज। नॅपकिनचा बुके आळशी पोरगे बघा, कापड धुवावं लागतं ना म्हणून। ही माहेश्वरी साडी आहे आणि पेशंट काम करत आहे। पता नहीं क्या क्या लेके जाने के लिए मजबूर कर रहे हैं मुझे दोनों जण। सगळेच कलर छान आहेत पण मला नको, मला जाऊ देत नाहीये। एवढं सगळं जेवण बनवलेलं आहे दीदीने। हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि मी आणि फोंडेजी आता मुंबईला चाललेलो आहोत माझ्या बहिणीला भेटायला। आणि फोंडेजीची तर देवपूजा पण झालेली आहे, आम्ही कॉफी पण पिलेली आहे थोडीशी। मना इथं आता जस्ट उठलेला आहे। येऊ का बाबू? हां आती हूँ, काहीतरी बनवून खा, ठीक है। दादू आहे आचारी, ला सांग कुछ तो बनाने के लिए, नहीं तो बाहर जाके खाओ, ठीक है। आराम से रही। दादू तर माझा झोपलेला आहे, त्याला नाही उठवत आता आम्ही निघतो मुंबईला। गोविंदा हरी गोविंदा, श्री व्यंकटेशा गोविंदा। फोंडेजीने गाडी सुद्धा तयार ठेवलेली आहे। बसू फोंडेजी। चलिए, गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया। चला, आमच्या सुंदर अशा प्रवासाला सुरुवात झालेली आहे आणि आम्ही चाललेलो आहोत मुंबईच्या दिशेने। हे आमचं पुणेच आहे बरं का। पुण्यामध्ये सुद्धा खूप उंच उंच इमारती झालेल्या आहेत हो फोंडेजी। आता पुणे मुंबईमध्ये काय फरक आहे? हा, पुणे आणि मुंबईमध्ये काहीच फरक नाही राहिला आता। मुंबई एक बेट आहे, हा मुंबई बेट आहे एक पसरत चाललंय आणि पुणे तिकडे पसरत चाललेलं आहे मुंबईच्या दिशेने। काही फरक नाही पुणे आणि मुंबईमध्ये, फक्त भाषेमध्ये फरक आहे। पुण्याची भाषा वेगळीच आहे, कोणाला जमणार? हा, पुणेकर टोमणे देऊन बोलतात, आपण नाही, आम्ही नाही बोलत। आम्ही पिंपरी चिंचवड आले। आम्ही पिंपरी चिंचवड आले। पिंपरी चिंचवड पण पुण्यामध्येच येतं फोंडेजी। नाही नाही, ऐसे कैसे? असलं तरी आहे ना, हा, पुण्याला ते पुण्यातले जे पेठे आहेत ना त्यालाच पुणे जरा जरा म्हणतात जास्त। मग आपण काय नवी पुणे आहे का? जसं नवी मुंबई, तर नवीन पुण्यामध्ये राहतो आम्ही। वाह भाई वाह 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 वाह, काय सुंदर दृश्य है फोंडेजी। देखिए कितना बड़ा पहाड़ है सामने और हरियाली ही हरियाली है। हे बघा, खूप सुंदर दृश्य आहे। चारही बाजूने डोंगरच डोंगर आहेत हे बघा फोंडेजी। आणि इकडे पाऊस आहे। लोणावळ्याच्या जवळजवळ आलेलो आहोत आम्ही। आम्ही आता ठाणे शहरात प्रवेश केलेला आहे आणि इथं आल्यानंतर बघा बिल्डिंग बदलल्या, हवामान बदललेलं आहे आणि गरमी चालू झालेली आहे। तर आमच्या पुण्यामध्ये थंड थंड हवा असते, इथं ठाण्यात मुंबईत गरम हवा वाहत आहे। ठाणे शहरात आलेलो आहोत तर इथं खूप ट्रॅफिक जाम आहे। जवळजवळ 1 तास झाला आम्ही ट्रॅफिक मध्येच अडकलेलो आहोत। 10 किलोमीटर फक्त पार केलं, फक्त आम्ही आता 10 किलोमीटर अंतर पार केलेलं आहे। क्या करे, पुण्यावरून तर फास्ट आलो आपण, किती पण 2 तासात आलो, पण इथं शहरात आल्यानंतर काही सांगायला नको, अडकलेलो आहोत ट्रॅफिक मध्ये आलो। पोहोचलो आहोत आम्ही ताईच्या घराच्या जवळ। चलो भाई, चलो भाई। बंद करते फोंडेजी, चिंता नसावी, राहून देत। हे बघा इथं किती उंच इमारती आहेत बाबा, खूप उंच उंच इमारती आहेत इकडे। हे राम बघा, चलो बाबा, सगळीकडे उंचच उंच इमारती आहेत। एवढ्या उंच इमारती आमच्या पुण्यामध्ये नाहीत। एवढ्या उंच इमारतीमध्ये माझी ताई राहते। बापरे, मला तर खूप भीती वाटते एवढ्या उंच इमारती पाहून।
लीजिए बैग लीजिए। गर्मी जास्त इकडं। स्पेस किती छान आहे फोंडेजी, आपल्यासारखं नाही येत। राहिला नको, आपलं पुणं चांगलं आहे। हांजी बघा माझी ताई बिचारी, हे बघा पडली ती, त्याच्यामुळेच मी भेटायला आलेली आहे हिला। कशी आहेस तू? फोनवर तर बोलणं होतं आमचं, पण मी आज भेटायला आलेली आहे डायरेक्ट। सूज येते खाली सोडले। तू काम करत होती? नाही, हात धुवत होते। म्हणजे तू काम करत होती? अरे नाही, काम नाही करत। ही लेडी भीम आहे बरं का, ही अजिबात बसत नाही, हिला काही जरी झालं ना ही बसणार नाही अजिबात, शांत। फोंडेजी म्हणतात पेशंटला बघायला आलेला आहोत आपण, आणि पेशंट काम करत आहे। आराम घेत जा ना जरा। माझ्या बहिणीने खूप सुंदर नर्सरी लावलेली आहे इथं, हे बघा किती छान झाडं आलेली आहेत। गोकर्णाचं वेल आहे, त्याच्यानंतर पारिजातचं पण आलं ना ग, किती छान आलेलं आहे वेल। हां सदाफुली पण आहे का? हळद, वा भाई वा वा। एवढ्याशा गॅलरीमध्ये छान झाडं लावलेली आहेत। इथं आळू पण लावलेली आहे, हे बघा तुळशी माता, छान नर्सरी लावलेली आहे एवढ्याशा जागेत, छान आहे। 9वा मजला ना ग हा? वा हे बघा 9व्या मजल्यावर राहते। अगोदर 23व्या होती ना, 24व्या मजल्यावर। बाप रे बाप, हे बघा इकडून दिसेल, इकडून नाही दिसत? हां हे बघा इकडून हे बेडरूम आहे, इथून दाखवते तुम्हाला। बापरे खूप छोट्या छोट्या गॅलरी आहेत इकडे, हे बघा 9व्या मजल्यावरून रस्ता काहीसा असा दिसत आहे। फोन पडायचा माझा खाली। अगोदर तर 24व्या मजल्यावर राहायची, आता 9व्या मजल्यावर आहे, थोडं तरी अंतर कमी झालेलं आहे। पण इकडं ना खूप गरमी आहे, आमचं पुणं खूप थंड आहे, छान वाटतं पुण्याला। इकडे जरा गरमी आहे, बहीण म्हणते आज थंडी आहे इकडे पावसामुळे, आता रोज खूप गरमी असते। आमची दीदी कुठे गेली काय माहित। तुझ्यासाठी खाऊ आणलंय, चकली, तुझी आवडती चकली आणलेली आहे। थँक्यू। इकडे ठेवते किचन मध्ये। ही आहे माझी दीदी ज्ञानर्षा दीदी, काम करत आहे। कशी आहेस तू? एकदम छान, तू कशी आहे? मी पण छान बाळा। काय बनवलंयस तू? बरंच काय काय? मेथीची भाजी आहे, हां डाळ आहे, डाळ भात। भात आहे। धन्यवाद, तुला त्रास झाला आमच्यामुळे आज, त्या पोरीनं स्वयंपाक केला आज। आणि आता सॅलड कट करत आहे, काकडी गाजर। आता आम्ही जेवण करायला बसलेलो आहोत, आणि दीदीने बघा मेथीची भाजी बनवली आहे, काशी भोपळा, चपाती, दही, सॅलड, एवढं सगळं जेवण बनवलेलं आहे दीदीने। हा काय आहे, डाळ भात पण आहे। हे घ्या, हे घ्या भाऊजी। ताई मी आणलेली चकली टेस्ट कर, थँक्यू। फीडबॅक सांग चकलीचं। अरे मला लक्षातच नाही, सर थांबी देते, ये ले खाले। दीदी ज्ञानवर्षा तू भी खाले, बाबांना पण दे। कशी हां टेस्ट? कुरकुरीत झालेली आहे, मस्त चवीला? आणि ऑइली नाहीये, ऑइल फ्री आहे चकली। मग बाळा पीठ आणलंय तुझ्यासाठी, दिवाळीत तू बनवायची। कारण आईला तर त्रास आहे हाताचा। हे राम ठीक आहे, बाय मागो, आणि मी आणलेल्या चकलीच्या पिठापासून चकल्या बनवून घे। हां चला आता आम्ही जेवण करून घेतो स्वादिष्ट असं। आमचं स्वादिष्ट भोजन झालेलं आहे, आणि भोजन झाल्यानंतर आमची दीदी बघा फरशी कशाने पुसत आहे, हे बघा टिश्यू पेपरने। कापड नाही का बाळा तुमच्याकडे? आळशी पोरगी बघा, कापड धुवावं लागतं ना म्हणून टिश्यू पेपरनेच फरशी पुसत आहे। कमाल आहे बाबा, शॉर्टकट काम, टिश्यू पेपरनेच फरशी पुसायची। हा मग अशी शॉर्टकट कामं केल्यानंतर थकत नसतं माणूस। बरोबर आहे, बरोबर आहे बाळा।
जेवण झाल्यानंतर आम्ही गप्पा मारत बसलेलो आहोत थोडा वेळ. आणि दीदीने आमच्या ऑनलाईन ड्रेस मागवलेला आहे सुंदरसा लेमन कलरचा. बटर येलो बोलतात त्याला. बटर येल्लो. हो भाई, मला तर लिंबू कलर वाटतोय का आमचा मराठीतला. छान आहे, खूप सुंदर ड्रेस आहे. नाईस. माझ्या ताईने मला साडी दिलेली आहे संक्रांतीसाठी घालायला. तिला नको म्हटलं तरी ऐकत नाहीये. बोल ना ग छकू, तुझ्या आईला सांग ना. बघ हात मोडलाय तरी शांत बसत नाही, काम करत राहते. काय करे, कोण समजाय इस लड़की को. जी काही बनवलेली आहे अच्छा. साडी, हा, ही त्यातली ब्लॅक कलर आणि ही बेंगॉली मधली. ही माहेश्वरी साडी आहे. ही बेंगॉली. मला कुठली तरी एक दे, दोन नाही पाहिजे मला. ये लेती हूँ. चला, साडी पण मिळाली. मी तुला भेटायला आली तर तू मलाच गिफ्ट दिलं. माझी बहीण मला साड्यावर साड्या देत आहे आज. 2 ब्लॅक साड्या काढलेल्या आहेत. तू आवडीने घालते साड्या. माझ्या साड्या घालत नाही मी आता. आल ना तू पण. नाही ना, मी घालत नाही साड्या. माझ्या तसे सगळेच घालते मी आता. याची आहे बघा, ही चांगली आहे. मी म्हणजे मला काळा ड्रेस, काळे कपडे आवडतच नाही. काळा ड्रेस असतो, साडी असते. संक्रांतीसाठी भेट. ती म्हणते संक्रांतीला घाल. म्हटलं ठीक आहे, एक साडी घालते. मी आता चाललेली आहे आणि ही मला खूप जिद्द करत आहे राहा म्हणून. मला जाऊ दे बाई, माझ्या लेकरांचं कॉलेज आहे उद्या. हे बाईनं काय काय दिलंय मला काय कळत नाही. बघा हा काय आहे, हा काय आहे? नॅपकिन पुष्प, बुकेन, बुके. नॅपकिनचा बुके. तो पण गिफ्ट मिळालेला आहे मला आता इथं आल्यानंतर. धन्यवाद आपका. आमची दीदी चप्पल घेऊन जाऊन मागे लागलेली आहे. ह्या ड्रेसवर सूट होते, मॅच होते, पण बरं झालं नाही आली. पता नहीं क्या क्या लेके जाने के लिए मजबूर कर रहे हैं मुझे दोनों जन. आणि माझ्या ताईने तो हत्ती पण आणलेला आहे. हत्ती स्टूल हे बघा. तुझ्याकडचं पाहून मला हा पण हा मोठा आहे, स्टूलची साईज मोठी आहे. छान आहे, एक माणूस बसू शकतो. आमचं तसं नाही, आमचं छोटं आहे. छोटा आहे. हा, हा मोठा आहे. आम्ही साडी घ्यायला गेलेलो. हा, मी साडी घेतली नाही, आम्हाला स्टूल स्टूलच आणला. प्रशांतच्या एक्झिबिशन मध्ये. हा, छान छान. वेगळ्या शेपचे जे होते ना ते वापरतात. हा ते असे ठीक आहे, वापरत राहू दे. नाहीत. ते वेगळे असतात ग नर्मदा तिथले. तेच वापरतात खुश हा, होतात. तेच असे असतात. नाहीत वापरत. असे नसतात, दुसरे असतात ते गोल असतात, गोल. बरोबर. हा. शेपचे. ठीक आहे, हे आणले होते. हा, ठीक आहे, एक दे. नर्मदा नदी का है, कुठलाही दे मला. धन्यवाद. नर्मदा नदी का हर कंकर शंकर है, असे एक म्हण आहे. ताई माझी गेलेली मध्य प्रदेशला महाकालच्या दर्शनाला. हा हा, तसे. तशा पद्धतीचे हो हो, आहेत विकायला. नदीमध्ये असतात ना, ते तसेच असतात. मग ते काय तर पाणी असं राहतं त्याच्यामुळे ते दगडात तसं शेप येतं. हो हो, बरोबर आहे, चालतंय. हा पण शंकरच आहे. या पोरीनं आता नेल पेंटचा खजानाच आणलेला आहे. पता नाही मुझको क्या क्या देने वाली है. हे राम, बाप रे बाप. एवढा नेल पेंट बाळा तुझ्याकडे? मला नको बाळा, प्लीज. हा, नको मला. मी झुडिओच आणला एक. हा, नको ग, मला काय काय देते काय कळत नाही मला. असू देत. सगळेच कलर छान आहेत पण मला नको. माझ्याकडे 4-5 पडलेले आहेत, मला लावणं होत नाही ते. मला कंटाळा काय येतो, नेल पेंट काढायचा कंटाळा येतो मला. नको. हे राम, हे बघा या पोरीनं ही नेल पेंट पण दिलेली आहे. खूप काय काय दिलेले आहे मला. नेल पेंट पण. ही पण एकावर एक शेड लावायची म्हणजे दोन्ही. या नेल रिमूव्हरच्या स्ट्रिप्स आहेत म्हणजे. दाखव बरं खोलून बाळा, दाखव कशा आहेत बघू. हा, मला माहित नव्हतं. आम्ही तर ते लिक्विड वापरतो नेल रिमूव्हरचं. अच्छा, हे बघा अशा स्ट्रिप आहेत. छान शॉर्टकट आहे, चांगलं आहे. लड़कियों को सब पता रहता है, हमें पता नहीं रहता. रात्री 9:15 वाजता सुरू होणार आहे ग्रहण. मोठं चंद्रग्रहण आहे आणि ग्रहण लागायच्या अगोदर पाऊण बसा. तू किती नाही ते बघा, ती मला जाऊ देत नाहीये. माझा फोन यांच्याकडे. चल बाय, येऊ का बाळा? चला बाय बाय, काळजी घे बाळा. ओके, नको येऊ बस. तिला नको म्हणलं तर सोडवायला येत आहे आम्हाला खाली. सुनती नाहीये, माणसं दिसत नाहीत. हे विदेशी सारखं झालंय, विदेशात पण माणसं दिसत नाहीत.
तसं इथे झालं. काळजी घे. काळजी घ्या आणि काळजी करू नका. हा काळजी करू नको. चला संगीता. चल बाय. चला आता आम्ही पुण्याच्या दिशेने चाललेलो आहोत. 2-3 तास छान गप्पा मारल्या. राहा म्हणत होती, खूप जबरदस्ती करत होती मला. म्हणलं चिरंजीवांचं कॉलेज आहे, राहता नाही येणार म्हणून आम्ही चाललेलो आहोत पुण्याला परत एका दिवसामध्ये. पुन्हा एकदा ट्रॅफिक सुरू झालेली आहे. किती आहे ना गर्दीसाठी. तिकडे आपण 2 तासात कसं आलो. हो 2 तासात पुण्यावरून मुंबईला आलो तर. पण मुंबईत आल्यानंतर म्हणजे आपल्या डेस्टिनेशन पर्यंत यायला खूप वेळ लागला. समोर गर्दी बघ. हा बघा सुरू झाली ट्रॅफिक. क्या हे करे अभी. माझ्या बेबी मी आले. कसा आहेस बाळा तू? हम बहुत बढ़िया है. खाना खा लिया? हमने बहुत खरा खाना है. हाँ. दादू वो भी ठीक है. काय दादू मारा दादू कैसा है तू पुत्र? फोन का नाही उचला तुला आम्ही. फोन कुठे केला? आता जस्ट केलेला फोन. अभी वो गेम खेल रहे हो उसमें मोड में है वो. हे राम क्या ही लड़के को बोले. गेमिंग मोड में फोन और खेळू नोटिफिकेशन. नको राजा, गेम खेळू नकोस. तुझी सकाळची लिपस्टिक अजून रे. हा अरे बाबो दीदीने दिलेली लिपस्टिक आहे चांगल्या क्वालिटीचे. बघा आता 9 वाजता पोहोचलेलो आहोत आम्ही घरी. म्हणजे 5 वाजता निघालेलो ठाण्यातून, 9ला पोहोचलेलो आहोत घरी. आणि व्हिडिओमध्ये सुद्धा आता आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.